मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मात्र त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टातील मूळ खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. लाखो मराठा बांधवांना घेऊन मनोज जरांगे पाटील पुण्याहून मुंबईकडे निघाले आहेत. पण त्यांना मुंबईत येण्यास परवानगी देऊ नये यासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र मराठा आंदोलनाविरोधात याचिकाकर्त्या गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते__डेरे यांच्या खंडपीठाने सदरचे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांचा डाव तूर्त तरी हाणून पडल्याचे दिसून येत आहे.